लागतं. संत जनाबाईंनी जात झटकून घ्यावं, जातेवरती भगवंताचं नामस्मरण करावं, त्या भगवंताला आळवावं. जात्याच्या मुखी तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे मायबा माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्र भागा भीमा आणि चंद्र भागा. येग येग विठाबाई म्हटलं की जगाच्या मालकानं रुक्मिणी मातेच्या शृंगार गृहामध्ये जावं. हिरवी अशी नाटी घातली, रुपा एवढं कुंकू लावलं, भांगामध्ये सिंदूर घातला, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, नाकामध्ये नथनी घातली, कानामध्ये झुंबर घातली, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून
पायांमध्ये पैंजण घातली, पायांच्या बोटामध्ये जोडवी घातली, कमरेला कंबर पट्टा बांधला. पूर्ण सौभाग्यवतीचं लेणं जगाच्या मालकानं परिधान करून बाईचं रूप धारण करून संत जनाबाईंच्या झोपडीमध्ये दळण लागण्यासाठी आला. कारण संत जनाबाईंच्या हृदयामध्ये अखंड भगवंत होताच, पण अखंड कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं. मला सांगा, आपण भगवंताचं दर्शन घेण्याकरिता, देवाला दर्शन करण्याकरिता मंदिरात जातो ना, भगवंताचं दर्शन घेण्याकरिता मंदिरात जातो का देव आपल्या घरी येतो? आपण भगवंताच्या मंदिरात जातो. आपण भगवंताचं दर्शन घेण्याकरिता मंदिरात जातो, पण संत जनाबाईंच्या घरातच मंदिर झालं होतं.